तनू, तुझ्याकडे डोकं असेल ना तर तू मला या प्रश्नाचं उत्तर सांगशील. मला तुझ्यापेक्षा जास्त डोकं आहे, विचार. 3 घरं असतात, एकामध्ये पैसा असतो, एकामध्ये चांदी असते, एकामध्ये सोनं असतं. या तिन्ही घरांना आग लागलेली असते. तर तू मला सांग, ॲम्ब्युलन्स सगळ्यात पहिला आग विझवायला कोणत्या घरात जाईल? सोन्याच्या घरात. आजकाल सोनं किती महाग झालंय ना. चुकीचं आहे उत्तर. अरे हा, मी या गोष्टीचा तर विचारच नाही केला. सोनं आणि चांदी आगीमध्ये वितळलं तरी त्याची किंमत आहे तेवढीच राहते. पैसा तर कागदाचा असतो ना, तो लवकर पेट धरेल. मग सर्वात पहिले पैशाला लागलेली आग विझवायला जाईल. डन. पैसा पैसा लॉक कर. चुकीचं आहे उत्तर. हा, मग बरोबर उत्तर कोणतं आहे? ॲम्ब्युलन्स कधी आग विझवते का? कधी कधी मी इंग्लिश बोलायचा प्रयत्न केला तर तू माझी चेष्टा करतेस. मी पण तुझी आज चेष्टा केली. This conversation need a software update. Current version is too buggy. बगी, यू जस्ट डोंट हॅव द प्रीमियम व्हर्जन. इंग्लिश मध्ये रिप्लाय. पहिल्यांदा ऐकली रे तुझी इंग्लिश. एवढी फ्लुएंट कशी काय झाली? माझ्या फ्लुएंट इंग्लिशचं कारण आहे हे डुओलिंगो ॲप. आणि आता मी कोरियन, जापनीज आणि जर्मन लँग्वेज पण शिकत आहे. डुओलिंगो ॲपमध्ये 40+ भाषा तू शिकू शकतेस इंग्लिश थ्रू. वाव, कसं करतात रे हे? मला पण शिकव ना. अगं एकदम सोपं आहे हे ॲप यूज करायला. फक्त आपल्याला उत्तरं द्यायची असतात. असं वाटतं की आपण गेमच खेळत आहे. आणि छोटे छोटे एक्सरसाइज असतात ते कम्प्लीट करायचे. आपल्याला यामध्ये शिकायला पण भेटतं आणि मजा पण येते. तू जर कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवलीस ना तर ही गेम एकदम मोटिवेटेड आहे. आणि इथे एक लीडर बोर्ड आहे, तो तुम्हाला रिमाइंडर देतो, कारण तुमची डेलीची प्रॅक्टिस चुकू नये म्हणून. मला पण या ऍपची लिंक सेंड कर ना. हो करतो. आणि जर तुम्हाला पण लिंक हवी असेल तर माझ्या चॅनलच्या अबाउट मध्ये जा आणि लिंकवरून ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा.